साहेब, मी जरी आज PSI झाले तरी सुद्धा इथे समोर माझ्या मैत्रिणी आहेत जे की रडत होत्या त्या स्टेजच्या मागे. याचं कारण असं आहे की आयोगानं जो ग्राउंडचा क्रायटेरिया आहे तो खूप टफ केला आहे, जो की मुलींसाठी खूप अवघड आहे. 2021ला 1.5 वर्ष भेटून सुद्धा 112 जागांपैकी फक्त 64 मुली पास झाल्या. एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे महिलांचं खच्चीकरण होत आहे आणि 20 वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच होत आहे. साहेब, तुम्हाला विनंती आहे की या मुद्द्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी श्रद्धा उरणे बीडीओ झालेली आहे. श्रद्धा आपलं मनोगत व्यक्त करते. श्रद्धा उरणे. आदरणीय साहेब, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी श्रद्धा उरणे सोलापूर जिल्ह्यातील अनगर या गावातून आलेली आहे. 2018 साली माझं ग्रॅज्युएशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण झालं आणि आता 2023 साली माझी तलाठी, दुय्यम निबंधक, STI, ASO आणि त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेली आहे. साहेबांचं सुरुवातीला आभार मानते, कारण मी तीच विद्यार्थिनी आहे जे तुम्हाला 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं. बालगंधर्व चौकात आपलं MPSCचं आंदोलन झालं होतं आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी आपण जे आंदोलन केलं होतं आणि आपण त्यासाठी पाठपुरावा दिला आणि त्यामुळे 2 वर्ष अटेम्प्ट आम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा वाढवून मिळाला. त्यामुळेच माझी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली. माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांची यावेळेस निवड झाली. त्या सर्वांच्या वतीने मी आपला आभार मानते. आपल्याला सर्वांच्या वतीनं मला एक विनंती करायची आहे. 2024 सालीचा जो अटेम्प्ट आहे राज्यसेवेचा, तो हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे आणि अजूनही त्यामध्ये जागा कशा होणार आहेत, क्लास 1च्या किती आहेत, क्लास 2च्या किती आहेत, अजूनही त्या कळालेल्या नाहीयेत. क्लास 1च्या जागा तर अत्यंत कमी आलेल्या आहेत. जर वर्षातून एकदा ऍड येते आणि क्लास 1च्या जागा ह्या 50 पेक्षा सुद्धा जास्त नसतात, तर आम्हाला DC होण्याचं, डेप्युटी कलेक्टर होण्याचं, DYSP होण्याचं स्वप्न हे आमचं कुठं तर भंग पावतंय. सर्वांच्या वतीने मला ही तुम्हाला विनंती करायची आहे की आपण वैयक्तिक पातळीवरती पाठपुरावा करावा आणि क्लास 1च्या जागा जेवढ्या जास्तीत जास्त वाढवण्यात याव्यात. UPSC पॅटर्न प्रमाणे मोजक्या जागा या प्रत्येक वर्षी याव्यात यासाठी विनंती करावी. इथे आयोजकांनी मला बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी तरुणाईची, अस्वस्थ तरुणाईची प्रतिनिधी अश्विनी डोके सातव आपलं मनोगत व्यक्त करते. सन्माननीय सभागृह आणि या सभागृहात उपस्थित असलेले सगळे अस्वस्थ तरुण, आज या ठिकाणी अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब हा एक संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. हिथले तरुण, या ठिकाणी असलेले तरुण हे फक्त अस्वस्थ नाही आहेत, तर त्याच बरोबर भरकटलेली आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ती भरकटण्याची कारणं काय आहेत याच्यावरती पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकूण बेरोजगारीचं प्रमाण या देशामध्ये 83% आहे आणि त्या 83%मधले 34% तरुण जे आहेत, 34% हे जे तरुण आहेत त्यांचं वय वर्ष, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे 83%पैकी 34% हे जे प्रमाण आहे त्यामध्ये जवळपास 45% तरुण आहेत की जे 30च्या 35च्या आतले आहेत. मग ही अस्वस्थता का वाढणार नाही? ही अस्वस्थता फक्त रोजगारापुरती मर्यादित नाहीये. ही अस्वस्थता आमच्या एकूणच आयडेंटिटी संदर्भातली आहे. नेमकं काय म्हणून आम्ही या समाजाला सामोरं जायचंय? 90च्या पर्यंतचा कालखंड जर पाहिला त्याबरोबर वाढणारी ही सगळी पिढी आहे आणि या पिढीमध्ये आम्ही वाढत असताना माणूस म्हणून, संविधानाला अभिप्रेत असलेला माणूस म्हणून जडणघडण जी आहे ती होत होती. परंतु 2014 नंतर इथलं जे वातावरण बदललेलं आहे त्यानंतर धार्मिकता आणि सांप्रदायिकता हे 2 महत्वाचे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे ठरतात आणि त्या ठिकाणी मग आमचं शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे आणि फोकस केला जातोय तो केवळ आणि केवळ धर्मांधता वाढवण्यामध्ये. आम्हाला कुठेतरी राम मंदिराचं स्वप्न दाखवलं जातं. राम मंदिर उभं केल्यानंतर रोजगाराचा प्रश्न सुटेल असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात मात्र तसं होताना सुटत
नाही. वर्षानुवर्ष 5 वर्ष 6 वर्ष उच्च शिक्षण घ्यायचं, आईबापांनी कर्ज काढायचं आणि ते कर्ज काढल्यानंतर मग कुठेतरी थाटामध्ये एखादी वडापावची गाडी लावायची आणि त्या गाडीला नाव द्यायचं इंजिनियर वडापाव, MBBS वडापाव, MBA वडापाव. जर मग वडापावाची गाडीच लावायची असेल तर आईबापाला कर्जामध्ये का ढकललं असतं आम्ही? का विदर्भाचा वगैरे सगळा तो भाग सोडून पुण्यामध्ये शिकायला MPSC करणारे हे तरुण का आले असते? कुठेतरी अभिप्रेत शिक्षणातून रोजगार मिळेल अशी अभिप्रेत असणारी प्रणाली आमच्याकडे का विकसित झाली नाही? या सगळ्यामुळे हे तरुण अस्वस्थ आहेत. आरक्षणासाठी आम्ही सगळे भांडतोय, आरक्षण आम्हाला मिळणं गरजेचंच आहे, पण दुसरीकडे त्याचबरोबर सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षणाच्या जागा ह्या कमी केल्या जातात. म्हणून सुद्धा आम्ही तरुण जे आहेत, हे सगळे तरुण मित्र जे आहेत ते अस्वस्थ आहेत आणि ह्या अस्वस्थ तरुणाच्या अस्वस्थतेला कुठेतरी वाट रिकामी करून देणं, त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेणं हे खूप महत्वाचं वाटतं. आज या ठिकाणी या सगळ्या इलेक्शनच्या धामधुपीमध्ये तुम्ही जो वेळ दिलात आणि हे ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खरोखरच आभार. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. आता सक्षना सलगर, अस्वस्थ तरुणाईची प्रतिनिधी आणि महाराष्ट्रामध्ये जिचा बुलंद आवाज, शरद पवारांचा आवाज म्हणजे सक्षना सलगरचा आवाज, असं सध्याचं चित्र असताना सक्षना, आता आपल्याला माहितीये की महाराष्ट्रातल्या सगळे जाती धर्म हे पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती या महाराष्ट्रातल्या पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतले तरुण हे पवार साहेबांबरोबर आहेत. तसेच एक धनगर समाजाची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सक्षना सलगर, जी ME इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, ती सुद्धा अस्वस्थ आहे, आपलं मनोगत व्यक्त करेल 2 मिनिटांमध्ये. सक्षना. नमस्कार. आज या ठिकाणी या मंचावरती तुम्हा माझ्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचा बुलंद आवाज तुम्ही मगाशी म्हणत होतात. खरं तर मी असं म्हणेन, होळकर साहेब तुम्ही महाराज इथं उपस्थित आहात, दंगेकर साहेब सर्व उपस्थित आहात. अरे हा महाराष्ट्राचा आवाज नाही, आपल्या महाराष्ट्राला आर्त आवाज ऐकून घ्या. हा हिंदुस्थानचा बुलंद आवाज आहे आणि या बुलंद आवाजाला बुलंद करण्याचं काम तुमचं, माझं आणि सर्वांचं आहे. तुम्हा सगळ्यांना वाले ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता आहे म्हणून बोलते. सगळ्या पोरांना माझं सांगणं आहे, मगाशी तिथं बसलेले पोरं मला म्हटले ताई कधी आलात. मी सुद्धा तुमच्यासारखीच मराठवाड्याच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका खेड्यातली मुलगी आहे आणि जिच्या आई वडिलांनी ज्वारी सोयाबीन काढलेलं आहे, या शेतकऱ्यांची मी मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या याचा मला सार्थ अभिमान आहे. आज तुम्हा सगळ्यांचे प्रश्न मी बघत होते. मगाशी एक मुलगी, आता ह्या व्हिडिओ झालेल्या त्या सांगत होत्या तुम्हा सगळ्यांना हजार रुपये वसूल करायचे आणि ह्या मोदी शहांनी यांची टगेगिरी करायची. ही जर टगेगिरी थांबवायची असेल तर यंदाच्या रिंगणामध्ये, लोकसभेच्या रिंगणामध्ये यांना आसमान दाखवण्याची जबाबदारी तुमची, माझी आहे. तुम्हाला मी सांगते, तुम्ही कोणी घाबरू नका. हे मोदी शहांचे ईडीबीडी तुम्हाला काय करत नाही हो. अरे आपण कष्टाने इथं आलेलो आहेत, आपले आई वडील कष्ट करतात. 50 खोके आणि तुम्ही एकदम ओके म्हणतायत. अंकुशांना विदर्भामध्ये वर्ध्यामध्ये गेले होते मी 2 महिन्याखाली, तिथं खाली बसलेले ग्रामपंचायतचे सरपंच म्हणले माजलेले बोके. मी म्हटलं ही भाषा नकोय, तर ते म्हणले ताई हो आम्ही यंदा ठरवलेलं आहे म्हणे. जसं मी विचारलं दंगेकर साहेब, आता एका ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो, पुणेकर काय म्हणतात, यंदाचा खासदार दंगेकर. ईडी बीडी सीडी काय नाही. आणि या देशामध्ये ज्यांनी नाव अव्वल केलंय, एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा महासंसद रत्न. 4 दिवस मी दौंडमध्ये होते, हे महाशय देवेंद्रजी इंदापूरमध्ये होते. अहो गाव गाड्यामध्ये गावागावात चप्प्यात लोक म्हणतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. त्यामुळे तरुणांना मला सांगायचं, ही निवडणूक तुम्ही हातात घ्या. अभ्यास करण्याबरोबरच या लोकशाहीचं जतन, संवर्धन करणं, प्रोटेक्ट करणं, दिस इज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. मी तर म्हणेन प्रायोरिटीने तुम्ही या निवडणुकीमध्ये भाग घ्या. ही गरज आहे. या अमित शहा मोदींना महाराष्ट्राचा आवाज का दाबायचा आहे ते विचारलं पाहिजे. अरे या महाराष्ट्राची संस्कृती आहे, छत्रपती शिवरायांचा विचार आहे. मागच्या 500 वर्षाखाली शिवराय दिल्ली समोर झुकले नव्हते आणि आज शरद पवार नावाचं वादळ दिल्लीला झुकवल्याशिवाय राहणार नाही. हा प्रेम तुम्ही आम्ही घ्यायचा आहे. ही आपली लढाई आहे. उर्दू मध्ये एक शेर आहे, गिरते हैं शेर सवार ही मैदाने जंग में.
अरे गिरते हैं शेर सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले, जो घुटनों के बल चले. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. एकच म्हणेन, मुलांनो, तरुणींनो आणि पुणेकरांनो, महाराष्ट्राच्या भागातून आलेल्या सर्व लोकांनो, ही निवडणूक आपण हातात घ्यायची आणि दाखवायचंय कुणी गुजरात महाराष्ट्राला चालवू शकत नाही. हमारा शेर जिंदा है. और एक बताना जो इनका बताते कि इनकी एज क्या हो गई, उम्र क्या हो गई, त्यांना एकच सांगणं आहे, शेर बूढ़ा भी हो जाए तो घास नहीं खाता. टाइगर इज बैक. शरद पवार. जय हिंद, जय महाराज. थँक्यू. क्या बात आहे. टायगर इज बॅक. शरद पवार. शरद पवार. मला वाटतं या ठिकाणी सारं संपत आहे असं वाटत असताना मी मैदानात उभा आहे आणि मी लढणार आहे. ती लढण्याची प्रेरणा म्हणजे शरद पवार साहेब. आणि आता अस्वस्थ तरुणाईचं प्रतीक आणि अनेक वर्ष विद्यार्थ्यांचं आणि युवकांचं नेतृत्व केलेले युक्रांचे 84 वर्षाचे कुमार सप्तर्षी सर. माझे परम मित्र 65 वर्षा कॉलेजपासून बरोबर असलेले माननीय शरद पवार, मला इथे निमंत्रित केलेले विकास पासलकर, चंद्रकांत मोकांडे, धंगेकर आणि खेडकर सारखे, खेडेकरांसारखे सिनियर माणसं आणि मित्रांनो, सर्वांना नमस्कार, राम राम, सलाम अलैकुम आणि जय भीम, जय मल्हार. एक लक्षात ठेवा की तुमचे प्रश्न आम्हाला माहीत आहेत आणि तुमच्या वाट्याला निराशा आलेली आहे. तुमचं भवितव्य कुठून काढायचं, संपवायचं असं आहे. कारण त्यांना असे तरुण पाहिजेत आजच्या सत्ताधाऱ्यांना की जे बुद्धी चालवणारच नाहीत. त्यांना सांगण्यात येतं की वर बुद्धीचे भीम पडले, तू विचार करू नकोस. पण आपण विचार करतो म्हणून अस्वस्थ आहोत आणि आपल्याला प्रश्न सोडायचे. आणि एक लक्षात ठेवा की सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या स्वतःमध्ये नसतात, ती समाजाच्या व्यवस्थेत, राजकारणात असतात. राजकारणात सर्व गोष्टींचे अंतिम निर्णय होतात, म्हणून राजकारणापासून कोणालाही दूर राहता येत नाही. आणि अशा वेळेला आता देशामध्ये जे काय चाललंय ते ताबडतोब गेलं पाहिजे. हे कोणाचं राज्य आहे? ते एक व्यापारी लॉबी आपल्यावर राज्य करते आणि प्रत्येक गोष्टीत पैसा आणि खंडणी काढते. त्यांना काही जनतेचं देणं घेणंच राहिलेलं नाही हे दिसतंय. आणि आपल्याला महाराष्ट्रात मतदान करायचंय, पण निवडणूक देशाची आहे. आणि महाराष्ट्रात तर काय चाललंय, वरून कीर्तन आतून तमाशाचे, सगळा मनोरंजन जास्त आहे, याच्यात काही राजकारण चाललेलं नाही. आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला शहाणपणानं हे आव्हान स्वीकारावं लागेल. कारण कुठल्याही समाजावर संकट आलं तर तिथली तरुणाईच अंगावर घेत असते ते. आणि आमच्या पिढीनं घेतलंय म्हणून आम्हाला सांगण्याचा थोडासा गुंजभर अधिकार आहे. आमची पिढी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचं आंदोलन घेतलेली पिढी आहे. 56 ते 60 आम्ही लढत होतो आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जात गायब झाली होती. ना कोणी बामण होता, ना कोणी मराठा, ना माळी, ना धनगर, ना दलित. सगळ्यांना पाहिजे होतं की आपलं द्विभाषिक राज्य होतं, गुजरात आणि आपण एकत्र राज्य होतं. तर गुजरातचं ओझं बाजूला करून आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे होता, मुंबईसह. तेव्हा सगळी पिढी लढली. तर त्या पिढीनं त्या काळातलं आव्हान स्वीकारायचं असतं, कारण त्यांच्यात एनर्जी असते. नाहीतर काय 22 वर्षाचे वृद्ध असतात, काय होणार नाही, ते ईव्हीएम मशीन आहे, आता मरतंय का मग मरतंय, असे असतात. म्हणून जो चॅलेंज स्वीकारत नाही तो तरुण असूच शकत नाही. तर आत्ताचं चॅलेंज, आत्ताचं आव्हान आहे कशावर हल्लाबोल करायचा आहे. तर हल्लाबोल आहे देशाला मुक्त करायचंय व्यापारी कचाट्यातून. आणि ही गुजराती लॉबी आहे, म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासारखं आंदोलन आहे. असं तरुणांनी घेतलं होतं आणीबाणी घालवण्याच्या वेळेला. पक्ष वीक होते, पैसे नव्हते. एका घोड्याला 19 महिने रोज इनिमा दिला आणि दुसऱ्या घोड्याला 19 महिने चंदी घातली आणि त्यांची स्पर्धा लावली. अशी 77ची लोकसभा निवडणूक होती.
इतके हवालदिल झालेले आम्ही जनता पार्टीचे लोक, पण तरुणांनी हातात घेतली निवडणूक आणि पैसा लागला नाही, काही लागलं नाही. तर तीच तिसरी वेळ महाराष्ट्रात आता आलेली आहे की पक्ष वीक आहेत. विरोधी पक्ष वीक नसते, त्यांचा चिखल झाला नसता तर कमळ उगवलंच नसतं. कमळ फक्त चिखलात उगत. आणि धर्माच्या नावाखाली लोकांचे मेंदू बंद पाडणं, म्हणजे जसं काही मोदी आले मग धर्म आले. धर्म आपल्या देशामध्ये 2,000 वर्षापासून. जगात जेवढे धर्म आहेत तेवढे भारतात आहेत. मग बाकीच्या लोकांना चाललं सर्व धर्म. आणि आत्ताच काय अडचण आली, जाती आधीपासूनच आहेत देशात, पण जाती द्वेष आत्ता वाढलेला. आता ओबीसी, मराठा, बामण, मराठा सगळं असं नुसते भांडणं, म्हणजे द्वेषाने बुद्धी बंद पडते. म्हणून बुद्धी. आणि असा काळ जर्मन नावाच्या देशात 90 वर्षापूर्वी आला होता. एका हिटलर नावाच्या माणसानं सगळ्यांची सत्सद बुद्धी नष्ट करून टाकली ती, चांगल्या चांगल्याची. तर आपली सत्सद विवेक बुद्धी आपल्याला जपायला पाहिजे. आपण बुद्धीनं विचार करायला पाहिजे. आता इलेक्ट्रोल बॉन्ड्स वगैरे बघितले आपण, तर काय सगळं खंडणी करणारं सरकार. सरकार खंडणीवाल्यांना पकडतं तर सरकारच खंडणी बहादर आहे. तर अशा सरकारला घालवणं, विरोधी पक्ष वीक असतील, त्यांच्यात वाद असतील, उमेदवार पसंत नसेल, पण एवढी एकच गोष्ट तुम्हाला RSS वाल्यांकडनं घेतली पाहिजे, भाजपवाल्याकडे. ते काय करतात, कुणी उमेदवार आला की त्यांचं सैन्य फिरतं. कळलं का तुम्हाला? उमेदवार फार मोठा चांगला आहे म्हणजे शेंदूर लावायचा. आधीचा दगड त्याला लावला शेंदूर, त्याला झाला मसोबा. आणि आपण मात्र आपल्याच उमेदवाराबद्दल बोलत असतो, पण उमेदवाराशिवाय निवडणूक होत नसते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून उमेदवार आमचा बेस्ट उमेदवार धंगेकर आहे असं म्हणतो. शिकणाऱ्यांनी काय दिवे लावलेत म्हणून त्याचं शिक्षण काढू नका, कारण त्याने जीवन शिक्षण घेतले, समाजातून शिकलाय, तो अनुभवाने शिकलाय. धंगेकर बेस्ट आहे हेच बोललं पाहिजे इथून पुढे मतदान होईपर्यंत. नंतर आपण त्याला शिकवणी लावू, तो भाग वेगळा बरं का. तर मित्रांनो, ही इलेक्शन साधी सुधी नाही, ही देशाचं भवितव्य घडवणार. त्याच्यात तुमचंही भवितव्य. आमच्याकडे गांधी भवनला मी अध्यक्ष आहे, तिथं अभ्यासिका, ते मुलांच्या बरोबर बसतो मी. तर मी सांगतो, शेतकऱ्यांचं वाटोळं केल्यानंतर त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. बहुतेक स्पर्धा परीक्षांच्या मुलांच्या आत्महत्याची लाट येण्याचा धोका आहे. इतकी निराशा आहे, इतका छळ चाललाय त्यांचा, हे पाहतोय ना आम्ही. पण याचंच रूपांतर पराक्रमात करता येतं. आणि तो सगळा पराक्रम म्हणजे आता या भाजप नावाच्या, आणि त्यात हिंदू आणि राम यांचा सुतराम संबंध नाही. म्हणजे हिंदू धर्माचा आणि हिंदुत्वाचा बिलकुल संबंध नाही. हिंदू धर्म सहनशीलता, प्रेम, शेजार धर्म हे शिकवतो. म्हणून सगळे 8 धर्म रमत राहिले एकमेकांशी मित्रत्वानं. हिंदुत्व मात्र हिंसा, द्वेष, म्हणजे दुसरे माणूसच नाही. म्हणजे जसं हिटलरनी सांगितलं, जीव हा माणूसच नसतो. म्हणजे ज्या वेळेला मोदी आले तेव्हापासून मी टीव्हीवर म्हणतोय की हा माणसाला निवडून दिलं लोकांनी म्हणून आपण पंतप्रधान मानू, परंतु मी त्याला पाहू शकत नाही स्वतः. कारण आम्ही गुजरातमध्ये काम करायला गेलो होतो त्या दंग्यानंतर 2001 सालच्या त्या निर्वासित छावण्यात. तर भट्टीमध्ये 8 माणसं टाकली. माणूस टाकू शकतो दुसऱ्या माणसाला. ह्या करवऱ्याचं बीज असेल. जर तो दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहीत झाला नसता. तर हे सगळं लक्षात घेऊन आता आपलं परम कर्तव्य आहे की उरलेले प्रत्येक तास, प्रत्येक दिवस हा आपण निवडून आणणं. आणि शेवटचं एक सांगतो, कारण तसं पुष्कळ आहे, पण आता एवढ्यात की पुण्यामध्ये गेल्या 30-40 वर्षात जो खासदार निवडून येतो त्याचं वर राज्य येतं. म्हणजे पुण्याच्या लोकांवर एक विशेष जबाबदारी. पुण्याचा जो जो कलमाडी आला तर वर UP येतं, इथं बापट आले तर वर मोदी येतं, शिरोळे आले तर अटल येतात. तर आपल्याला एक पुण्य आहे की फक्त पुण्यात काम करून आपण देशातलं राज्य आणू शकतो. हा,
तर ते आपल्याला करायचंय. इथं जर दंगेकर निवडून आले तर मोदी जातील, दंगेकर पडले तर मोदी येतील. हे सत्य वास्तव लक्षात ठेवून आजपासून, कारण मतदान आपलं नसतं, इतरांनाही शिकवावं लागतं, तर इतरांना पटवावं लागतं आणि त्यावेळेला बदल होतो. तर हे परिवर्तनाची लाट अंगावर घ्यावी सर्व तरुणांनी, अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. मला वाटतं खेडेकर साहेब बोलणार आहेत, परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की इतकी सगळी तरुणाई बघून ऑपोजिट इतकी अस्वस्थता तयार झालेली आहे की या ठिकाणी मी सांगू शकत नाही, एवढे फोन येत आहेत. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब. जय जाऊ मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन करून आज विकास, प्रशांत, विराज या सर्व मंडळींनी अस्वस्थ तरुणाई आणि अस्वस्थ साहेब हा जो एक अत्यंत आजच्या काळाला आणि आजच्या या संपूर्ण देशाला गरज असलेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि अशा जागतिक तरुणाईंचं एक आश्वासक चित्र आणि आश्वासक चेहरा असलेले आपल्या सर्वांचे तरुण आदरणीय पवार साहेब, आदरणीय युवराज भूषणराजे होळकर, सर्व उपस्थित तरुण मंडळी आणि आपल्या सर्वांचं भावी प्रेरणास्थान पुढे दिल्लीपर्यंत जातील असे रवींद्रजी घनगेकर आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, जे काही सगळं आहे, तुमची सर्व अस्वस्थता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा ही अडचण आली होती, या देशाचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेले आहेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ, तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही. एवढं आपलं कृतीतून आपण सर्वांनी दाखवून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. या ठिकाणी यशवंतराव होळकर यांचे वंशज माननीय श्री भूषणसिंह राजे होळकर महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील. मुलांच्या वतीनं मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या भावना पोचलेल्या आहेत आणि मी सुद्धा इच्छुक आहे. आदरणीय धंगेकर साहेबांना पहिले आपण ऐकूयात, मग बोलूया. आदरणीय पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठ, मी काय पवार साहेबांच्या समोर भाषण करणार नाही. मी तुमच्यासारखा एक तरुण आहे आणि मला बी आश्वासक चेहरा त्यांचा वाटतं. मी एकच घोषणा देईन, ती मुंबईत आणि दिल्लीत गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, शरद पवार, शरद पवार. सर्व महापुरुष, राष्ट्रपुरुष आणि शहीद जवान यांना मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय साहेब आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि विशेष करून माझ्या समोर जमलेला हा माझा सर्व तरुण मित्र परिवार, तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहून मला कुठेतरी असं वाटतंय की मी पुन्हा माझ्या कॉलेजच्या दिवसात आलोय आणि हा सगळा माझा मित्र परिवार आहे आणि एका विषयाला घेऊन आपण कुठेतरी एकत्र आलेलो आहोत. हा जुनून असाच जिवंत ठेवायचा आहे, कारण हा आपला जो जोश आहे, हा जो आपला जोश आहे तो योग्य दिशेने आणि योग्य वेळी बाहेर जर पडला तरच आपल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फुटणार आहे. मागच्या 2 दिवसांपूर्वी मला विकासदादा पासलकरांचा फोन आला. आमचे अभ्यासिका असेल, प्रत्येक ठिकाणी मी येत असतो, आपल्याबरोबर संवाद होत असतो. मला एक गोष्ट जाणवली की कुठेतरी मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या खदखद आहे.
आज ही तरुणाई कुठतरी उदास आहे आणि त्यांच्या प्रश्नांना कुठतरी वाचा फोडली जात नाही. आणि मी एका मिनिटात होकार दिला, म्हटलं नाही मी निश्चित येणार, इथं येणार, कारण तुमचा प्रत्येकाचा प्रश्न हा मला माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न वाटतो, माझा प्रश्न वाटतो. आणि जिथं संघर्ष आहे, जिथं अडचण आहे, तिथं होळकर आहे. होळकर कधी संघर्षाला घाबरलेले नाहीत. होळकरांचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं होळकर त्या संकटाला सामोरे जायला उभारले. अपॉर्च्युनिस्टिक संधी साधूपणा होळकरांनी कधी केलेला नाही आणि तो कधी करणार सुद्धा नाही. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या तरुणांच्या बरोबर तितक्याच ताकदीनं आज मी उभं राहायला इथं आलोय. तुमचे सगळे प्रश्न मी जाणून आहे. मागे अनेक आंदोलनं आपली झाली, आंदोलनाचं पुढं काय झालं? नुसती गाजरं दिली गेली, एकही प्रश्नाला उत्तर मिळालं नाही. मुबलक फी आकारली जाते, कशासाठी? आज तुम्ही ज्या भागातून येता, ग्रामीण भागातून येता, कोण शेतकऱ्याची मुलं आहेत, कोण गावगाड्यात काम करणाऱ्या साध्या गरीब माणसांची मुलं आहेत, समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून तुम्ही इथं आलेला आहात. आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून तुमच्या शिक्षणाची इथं व्यवस्था केली. मग या तरुणांसाठी हे सरकार आहे की कुणासाठी आहे? मग तुमच्या फीसच्या वेळेला तरुणांना जाणीव झाली पाहिजे असं का म्हटलं जातं? अरे आमदारांचे पगार कट करा ना, कशाला पाहिजेत 2.5 लाख? कशाला पाहिजेत आमदारांना 2.5 लाख आणि 3 लाख रुपये पगार? सगळी शासन व्यवस्था मिळते ना कामाला. मग तो पैसा तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी का वापरू शकत नाही? का तुमच्या फीज आकारल्या जातात वन टाइम, का तुमच्याकडनं पैसे घेतले जात नाहीत? आज सगळ्या शासकीय नोकरींमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमणुका केल्या जातात. काय गरज आहे? आज आपल्याकडे हा होतकरू आणि अभ्यासू तरुण वर्ग नाहीये का? मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किरकोळ लोक ज्यांची क्वालिफिकेशन क्रायटेरिया नाही, अशा लोकांना घेऊन तुम्हाला काय साध्य करायचं आहे? सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, प्रत्येक ठिकाणी निधीची कमतरता आहे. मग कशाला नेमायची? अशी नुसती गाजरं द्यायची होती म्हणून नेमली काही महामंडळ. ह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय देता येत नाही का? आज तरुणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. परीक्षेचे पेपर फुटतात, लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्याकडे स्टाफ नाहीये का? आयोगामध्ये माणसं नेमली पाहिजेत. जे जे तरुणांसाठी गरजेचं आहे ते केलं पाहिजे. आणि आज तरुणांमध्ये जी अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता जर अशीच राहिली, हा देशाचं भविष्य घडवणारा तरुण आहे, उद्याचं भविष्य आहे. आणि प्रशासनामध्ये तुम्ही सगळी जाणारी मंडळी आहात जे इथं आज MPSC UPSCचा अभ्यास करतायत. उद्याचा प्रशासक जर आज आपल्याला घडवायचा असेल तर यांना बळ दिलं पाहिजे. आणि म्हणून आज मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे. मला या माध्यमातून कुणावर टीका करायची नाही, पण मला शासनाला हेच म्हणायचं आहे की हे तरुण उद्याचा भारत आहे. आणि हा भारत जर घडवायचा असेल तर जसं त्या काळामध्ये 25व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात उतरले, जसं वयाच्या 25व्या वर्षी यशवंतराव होळकर एका घोड्यावर बसून अंगावरच्या कपड्यानिशी उत्तरेमध्ये गेले, तसं आज या तरुणांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. कारण आज जर आपण आपल्या भविष्यासाठी उतरलो नाही आणि योग्य निर्णय घेतला नाही तर आपलं भविष्य असंच अंधारात राहणार. मी तुम्हाला शब्द देतो, जिथं जिथं तुम्हाला गरज आहे आज तुम्ही मला सांगा, मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरायला तयार आहे. हा यशवंतराव होळकराच्या एका वारसाचा तुम्हाला शब्द आहे. मग कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असू द्या, मला माहित नाही, पण या तरुणांच्या बरोबर मी तिथं तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. आज देशामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते, वेगवेगळ्या विषयांवर बोललं जातं. मला इथं एकच गोष्ट सांगायची आणि ही सगळ्यात मोलाची आहे. यशवंतराव होळकर ज्यावेळेला लढत होते इंग्रजांच्या विरोधात सबंध देशामध्ये, लढाई करताना पैसा लागतो, पाठबळ लागतं. पैसा कुठनं उभा करायचा? म्हणून यशवंतराव होळकरांनी सगळ्या देवस्थानांना पत्र लिहिली की आमच्या शांतीच्या काळात अहिल्यादेवींनी तुम्हाला भरघोस निधी दिलेला होता आणि आज देशाला इंग्रजांच्या पासून मुक्त करण्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे आणि तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य करा. काही देवस्थानांनी सांगितलं दिलेलं दान आम्हाला परत करता येत नाही. काही देवस्थानांनी मदत सुद्धा केली. ज्यांनी विरोध केला त्यांना यशवंतरावांनी पत्र लिहून कळवलं की अरे जर राष्ट्र टिकलं तर धर्म टिकेल, जर राष्ट्र टिकलं तर तुमची मंदिरं मठ टिकतील. त्यामुळे राष्ट्रीयत्व पहिला आहे आणि मग सगळी बाकीची तत्व असतील. त्यामुळे राष्ट्र प्रथम मानून काम केलं पाहिजे.
राष्ट्रासाठी काम केलं पाहिजे. आणि जर राष्ट्र घडवायचं असेल तर ही तरुणाई घडली पाहिजे, या तरुणाईला बळ दिलं पाहिजे. आणि त्या तरुणाईला जर बळ द्यायचं असेल तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत राष्ट्र घडलं पाहिजे, शिवाजी महाराजांना अभिप्रेत महाराष्ट्र घडला पाहिजे. आणि त्या विचारानेच नेहमी महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे. आणि हीच वेळ आज आपल्या सगळ्या तरुणांच्या वर आहे. आपल्याला सुद्धा महाराष्ट्राला आज योग्य दिशा दाखवायची आहे, देशाला योग्य दिशा दाखवायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आयोजकांचे पुन्हा खूप खूप आभार. धन्यवाद. सगळे वैचारिक भक्त आहेत, कुणी याच्यामध्ये अंध भक्त नाही. त्यामुळे महाराज तुमचा विचार हा देशभर पोहोचेल 100%. यानंतर तरुणाईचा थेट संवाद पवार साहेबांशी होणार आहे. आपण 10 प्रश्न पवार साहेबांना विचारणार आहे, त्यानंतर पवार साहेब उत्तर देतील. तत्पूर्वी 4 जे उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्ट झालेत त्यांचा सन्मान पवार साहेबांच्या हस्ते होतोय. अविनाश लोंढे उपजिल्हाधिकारी म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. पुढे यायचंय अविनाश लोंढे. त्याचबरोबर धनंजय घुले उपशिक्षण अधिकारी म्हणून त्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर श्रद्धा उर्णे उपशिक्षण अधिकारी म्हणून तिचं निवड झालेली आहे. विकास करंडे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली. या ठिकाणी विचार. अखिल भारतीय शिव महोत्सव समितीचे धन्यवाद. की एका सामान्य
साहेबांना माझा एक प्रश्न आहे की संरक्षण किंवा राजकारण हे दोन्ही क्षेत्र अशी आहेत की जिथे मुलींनी जाणं वर्ज्य होतं, पण तुमच्या पुढाकाराने म्हणजे तुम्ही आद्य पुरस्कर्ते राहिलेला आहात नेहमी महिला सक्षमीकरणासाठी. माझा प्रश्न महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांचं जे निर्णय प्रक्रियेमध्ये जो अभाव आहे त्या संदर्भात आहे. आणि माझा हा प्रश्न आहे की तुम्ही नेहमीच राजकारण असेल किंवा संरक्षण असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी पुढे गेलं पाहिजे यासाठी तुम्ही नेहमी आद्य पुरस्कर्ते राहिलेला आहात महिला सबलीकरणाचे. परंतु राजकारणामध्ये आज ज्या महिला दिसतात तर त्या मोस्टली त्यांचे नवरा म्हणतो म्हणून राजकारणात आलेल्या असतात, घरचे म्हणतात म्हणून राजकारणात आलेल्या असतात. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात म्हणजे पर्सेंटेजमध्ये नाही, क्वालिटेटिव्ह जे एक स्थान असायला पाहिजे महिलांचं निर्णय प्रक्रियेमध्ये, कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये, ओव्हरऑल राजकारणामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर ते तसं दिसत नाहीये. मोस्टली राजकारण आता इलेक्शन आहे म्हणून विचारते की ज्या महिला म्हणजे आता इथे जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची किंवा भारताची लोकसंख्या जेवढी त्याच्यामध्ये 49% ह्या महिला आहेत. मग इथे 5% सुद्धा महिला दिसत नाहीये. निर्णय प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा आहे ना त्यांच्या नवऱ्याच्या तालावर नाचावं लागतं. थोडक्यात हा माझा प्रश्न आहे. तर त्यासाठी काय पुढचा साहेब आपण सगळे प्रश्न एकदम घेऊन मग आपण ऍड्रेस करा. सगळे प्रश्न एकदम घ्या. पुढचे प्रश्न. नमस्कार साहेब, मी लेशपाल जवळगे. मला असं वाटतं कर्तृत्व हे फक्त पुरुषातच असतं असं नव्हे. कर्तृत्व दाखवायची संधी जर दिली तर मुलीसुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवू शकतात. आणि त्यामुळे जरी समाजामध्ये मुलींना प्रोत्साहित करण्याच्या बद्दलचा विचार सखोल झाला नसला तरी नव्या पिढीने मानसिकता बदलली पाहिजे, बदलायचा आग्रह केला पाहिजे आणि मुलींना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. मी एक माझं उदाहरण सांगतो. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. एक दिवशी मला अमेरिकेत जावं लागलं. अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत अशी आहे की संरक्षण मंत्री कोणत्याही देशात जातो, विमान त्याचं उतरलं की त्याला एक सॉलिड दिला जातो, त्याच्यासमोर एक पर्याय असते. आणि अमेरिकेत आणि मलेशियाला या 2 देशात मी पाहिलं की मी विमानातून उतरल्याच्या नंतर मला जो सलाम दिला तो महिला अधिकाऱ्यांनी दिला. ते झाल्याच्या नंतर मी परत आल्यावर आमच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना मिळालं की जगामध्ये मुली सैन्य दलात आहेत, हवाई दलात आहेत, नौसेनेमध्ये आहेत, आपल्या देशामध्ये का नाही. या तिघांनी सांगितलं हे शक्य नाही, मुलींना झेपणार नाही. पुन्हा एकदा बैठक बोलवली. त्यांचं उत्तर तिघांचं हेच होतं. पुन्हा एकदा एका महिन्याने मी बैठक बोलवली तरी त्यांचं उत्तर तेच होतं. ती बैठक सांगताना मी त्यांना सांगितलं लोकांनी मला संरक्षण मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली. 3दा मी तुमचं म्हणणं ऐकलं. आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो की इथं पुढं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 10% त्याची मुली असतील आणि ते प्रमाण हळूहळू वाढवायचं. आणि आज तुम्ही 15 ऑगस्टला बघितलं तर भारताची जी परेड असते त्या परेडचं नेतृत्व मुली करतात. एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी लढाऊ विमानं आहेत ती विमानं चालवायचं कामसुद्धा
आपल्या मुली करतात, याचा अर्थ कर्तृत्व हे त्या ठिकाणी आहे. संधी दिली पाहिजे, मानसिकता दिली पाहिजे. पुढचं मुलं प्रश्न विचारतायत. नमस्कार साहेब. हॅलो, नमस्ते. मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार. नमस्ते, मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार. मी एक प्रॅक्टिसिंग वकील आहे. तर माझा प्रश्न असा होता की बॉम्बे हायकोर्टचा बेंच जर पुण्यात झाला तर नवीन वकिलांना न्याय मिळेल, तर ते होऊ शकतं का? नमस्कार साहेब. साहेब मी लेशपाल जवळगे, माढा तालुक्यातील आहे. हे जर बेंच पुण्यामध्ये आलं तर अधिक लोकांना निश्चित संधी मिळेल आणि त्यामुळे ही पुणेकरांची आणि विशेषतः वकील लोकांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि त्याचा फार पुरा आपण केला पाहिजे. साहेब नमस्कार. स्पर्धा परीक्षेचा प्रतिनिधी म्हणून मी लेशपाल जवळगे, माढा तालुक्यातून आहे. साहेब प्रश्न खूप आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे, परंतु त्यातला एक प्रश्न मी सांगतो महत्वाचा आहे. लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या शेंबड्या पोरांना पण माहिती होत्या की त्या एप्रिलमध्ये होणार आहेत. मग या एमपीएससी आयोगाला माहिती नव्हत्या का त्यांनी 28 एप्रिल तारीख दिलीच कशी? पुढचा प्रश्न, युपीएससीने 26 मे मागची पंचवार्षिक गृहीत धरून डिक्लेअर केली. त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस एमपीएससीने PSI STI SOच्या कंबाईनसाठी जी तारीख दिली होती 30 तारीख मुद्दामून त्यांनी एमपीएससीला गृहीत न धरता 16 जून ही डिक्लेअर केली. ही एमपीएससी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते हे समजायला साहेब आम्हाला मार्ग नाही. आणि यथावकाश आम्ही पुढच्या तारखा डिक्लेअर करू म्हणून आम्हाला हे टाळतात. जर आम्हाला हे असंच दुर्लक्षित करणार असेल, साहेब समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीनं आणि विद्यार्थिनीनं इतिहास वाचलाय, भारताचं राजकारण यांना कळतं, अर्थकारण कळतं. यांनी जेवढा गांधी कोळून पिलाय तेवढाच भगतसिंग सुद्धा कोळून पिलाय. जर हे आम्हाला असंच दुर्लक्षित करणार असेल तर आमच्यातला भगतसिंग जागा होईल आणि तो यांना सोसणार नाही. हा मेसेज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग ठरवतं. ते ठरवत असताना अपेक्षा अशी आहे की त्यांनी सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. आज विशेषतः नवी पिढी जी आहे ती वर्ष 2 वर्ष कष्ट करून अभ्यास करून स्वतःची तयारी करतात. त्यांना मूळ गाव सोडून पुणे शहर असो, दिल्ली असो, अशी काही महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये क्लासेस आणि बाकीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं. ते खर्चिक असतं, घरच्यांच्यावर तो आर्थिक बोजा असतो. पण आपला मुलगा पुढे कुठे यशस्वी होईल म्हणून पालक त्रास सहन करून सुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात. आणि अशी तयारी करून मुलं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल हा जो त्यांच्या मनात विचार असतो, नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याकडून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सर्व मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही, पण त्यांचे खर्च वाढतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि त्यामुळं शहाणपणाने असे कार्यक्रम आखण्याची गरज आहे. आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणांना आणखीन वेगळ्या दिशेला न्यायचं काम या यंत्रणेनं करू नये याबद्दलचा आग्रह तुमचा माझा सगळ्यांचा हा असणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न विचारताना मी सर्वांना विनंती करतो की कमी शब्दात विचारा आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या तिथं माईक व्यवस्थित घेऊन थोडं पुढे येऊन विचारा, कारण इथं समजत नाहीये प्रश्न. नमस्कार आदरणीय साहेब, मी मीनाक्षी जावळे. MPSC करणाऱ्या आणि खास करून PSI ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. सर, माझा प्रश्न आहे
की MPSCने आतापर्यंत PSIच्या मुलींना जी शारीरिक चाचणी घेतली त्या शारीरिक चाचणीचा जो क्रायटेरिया होता तो अत्यंत जाचक स्वरूपाचा असताना देखील माझ्या भगिनींनी आणि मी त्या जाचक स्वरूपाच्या चाचणीची सुद्धा आम्ही तयारी ठेवली, परंतु MPSCच्या 2022च्या PSIचा रिझल्ट मुख्य परीक्षेचा लागला मार्चमध्ये. त्यानंतर 15 एप्रिल 2024 म्हणजे बरोबर 1 महिन्यानेच मुलींची शारीरिक चाचणीची तारीख वेळापत्रक जाहीर झालं. सर, ह्या एवढ्या जाचक स्वरूपाच्या ग्राउंडची तयारी आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त 1 महिन्याचा अवधी मिळालेला आहे. आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या PSIच्या भगिनींची एवढीच मागणी आहे आपल्याजवळ की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी, कारण पोलीस भरतीच्या मुलींच्या आणि आमच्यातल्या जेवढ्या अटी आहेत त्या आम्ही सर्व मान्य केल्या, पण तरी देखील आमच्या ह्याच भगिनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी एक कोपरा मात्र अस्वस्थता आणि आम्हाला न्यायपूर्ण वागणुकीची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. साहेब, ह्यासाठी आम्ही बरीचशी निवेदनं दिलेली आहेत. आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी, कारण आमच्या ग्राउंडला फक्त 8 दिवस बाकी आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही दिवसभर 2 वेळा ग्राउंडवरती उतरतो. तुमची मागणी 100% बरोबर आहे. वेळ अजून दिला पाहिजे. थँक्यू सर. आणि मी एक जनरल तुम्हाला सांगतो, मी मगाशी आल्यापासून तुमचं सगळं ऐकतोय. याच्या आधी सुद्धा एकदा पुण्यामध्ये काही तुमच्यापैकी मुलांनी आंदोलन केलं होतं आणि मी सहज तिकडून जात होतो, मला कळलं आणि मी 10 रात्री 11 वाजता 10 वाजता तिथं थांबलो आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची काही वाटाघाटी केल्या, काही बैठका केल्या, काही प्रश्न सुटले, पण अजूनही सुरुवात फायद्याच्या नंतर एक गोष्ट अतिशय गंभीर मला दिसते. अतिशय कष्ट करून पालक तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्यासाठी इथं पाठवतात. तुम्ही इथं राहता, कष्ट करता, तयारी करता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडे जी यंत्रणा आहे तिचा दृष्टिकोन शहाणपणाचा नाही. उदाहरणार्थ वाचायला असं मिळतं, फेरफार फुटले. फेरफार फुटणं हे काय गमत आहे. या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे फेरफार कष्टाने त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गडबड होते आणि त्यामुळे ती परीक्षा रद्द होते, पुन्हा घ्यावी लागते. हा सगळा उद्योग जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्ही लोक अनेक क्षेत्रात काम करतो, पण आता केवळ हे जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तिथं राजकारण आणायचं नाही, तिथं फक्त ज्या मुलांच्या निवडीच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्याकडून केल्या गेल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल. माझा स्वतःचा आग्रह हा राहील की या निवडणुका संपवून द्या. निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू, यंत्रणा करू आणि कायमचं यातनं कशी तुमची सुटका होईल याची काळजी घेऊ. पूर्ण महाराष्ट्रातील मुले अक्षरशः गडचिरोली, चंद्रपूर, खाली कोकण, मराठवाडा, विदर्भ सगळीकडचे विद्यार्थी तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेले आहेत. सर, माझा मुद्दा आहे पहिला की सरकारने 31 डिसेंबरच्या अगोदर भरती काढण्याचं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात सांगितलं होतं की कुठलाही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार नाही, सगळ्यांना संधी मिळेल. सर, आम्ही 288 आमदार प्रत्येक नेत्याकडे, खासदाराकडे, सगळ्याकडे निवेदन दिलेले. अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही 2 आंदोलनं केली आहे, मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. प्रत्येक आमदार खासदार आम्ही पिंजून काढलेलं, वारंवार निवेदन दिलेले आहेत. सगळं करून झाले सर, आम्ही पाहायचं कोणाकडं. घरात जर थांबलो सर तर आई म्हणती बाळा तू पळायचा का थांबला, कारण काय मी आईला उत्तर काय देऊ सर.
काय उत्तर देऊ सर मी? काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर. शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं, म्हणून सकाळ धरणं सर. अक्षरशः पोरं सर बाहेर फुटपाथवरती झोपलेत सर. म्हणून मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नव्या फिजिक्समध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार आहे, नैराश्य करणार आहे. आणि तरुण पिढी निराश जर असली तरी देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे. आणि म्हणून नैराश्यातनं तरुण पिढी बाहेर काढायची असेल तर भवितव्याचा विचार करण्यासाठी जे तरुण कष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे अडथळे दूर केले पाहिजेत. ते करण्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकार काही समंजस